नाशिक महानगरपालिका म्हणजेच नाशिक मनपा यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स, MPW, मेल फिमेल, GNM, ANM इत्यादी विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे। पाहू शकता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग यांच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका भरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक 1/2024 जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रीय नागरी यामध्ये पाहू शकता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग करता नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यांमध्ये दर्शवल्याप्रमाणे अटी आणि शर्ती करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत। यामध्ये पाहू शकता पहिलं पद सांगितलेलं आहे मायक्रोबायोलॉजिस्ट। यामध्ये पाहू शकता एक जागा आहे ओपनसाठीची। शैक्षणिक पात्रता पदस्थापनेचे ठिकाण नाशिक आहे। एकत्रित मानधन दर्शवण्यात आले आहे। हे मोठी पदे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण चेक करू। त्याचबरोबर जी महत्त्वाची पदे आहेत स्टाफ नर्स आहे, MPW याबद्दलची विस्तारित माहिती आपण पाहूयात। दुसरं पद पाहू शकता यामध्ये सर्जन हे पद आहे। एकूण 3 जागा आहेत। यानंतर पेडिट्रिशियनसाठीची एक जागा आहे SC साठीची। त्यानंतर SNECU सिनियर मेडिकल ऑफिसर एक जागा आहे। यानंतर पाहू शकता सायकॅट्रिस्टसाठीची पार्ट टाईमसाठी आहे। पॉलिक्लिनिकसाठीची 14 जागा टोटल आहेत। यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर एकूण 7 जागा ST साठी राखीव आहेत, ST प्रवर्गासाठी। पुढे पाहू शकता पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर एकूण 16 जागा। या पाहू शकता रिझर्वेशन नाही आहे, ओपनसाठी असतील। यानंतर महत्त्वाचे जी पदे आहेत ती आपण पाहूयात। ANM हे जे पद आहे यासाठी पाहू शकता एकूण 53 जागा आहेत। SC 2, ST 8, NT साठी C साठी 1 आहे, NTD 2, SBC 3, OBC साठी 7, ACBC 5 आहेत, EWS साठी 5 आणि ओपनसाठी 20 अशा एकूण 53 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता ANM कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आवश्यक आहे। नोकरीचं ठिकाण असणार आहे UPSC NFC एरिया जो आहे त्यासाठी वेतन आहे 18,000 प्रतिमाह। यानंतरचं महत्त्वाचं पद पाहू शकता लॅब टेक्निशियनसाठी। यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक जो आहे तंत्र सहाय्यक यासाठीच्या एकूण 7 जागा आहेत। आरक्षणानुसारच्या जागा चेक करू शकता। शैक्षणिक पात्रता BSc DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ 1 year एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट हेल्थ सेक्टर विल बी प्रिफर्ड। यामध्ये पाहू शकता UPSC NMC एरियामध्ये नोकरीचं ठिकाण असेल। एकूण 17,000 प्रतिमाह विद्यावेतन आहे। आपलं पेमेंट आहे यामध्ये डायरेक्टली पेमेंट असणार आहे। पुढचं पद पाहू शकता फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी। टोटल 4 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता D फार्मा विथ रजिस्ट्रेशन 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे। UPSC NMC एरिया नोकरीचं ठिकाण 17,000 वेतन आहे। यानंतरचं पद आहे एक्सरे टेक्निशियनसाठीची एक जागा आहे। 12वी सायन्स डिप्लोमा यामध्ये एक्सरे टेक्निकल फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आवश्यक आहे। यानंतरचं महत्त्वाचं पद पाहू शकता 15वा वित्त फायनान्स। 15वा फायनान्स जो आहे वित्त आयोग यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स फिमेल, स्टाफ नर्स महिलांसाठीचे एकूण 67 जागा। आरक्षणानुसारच्या जागा इथे तुम्ही चेक करू शकता की किती जागा कोणत्या पदासाठी आहेत। यामध्ये पाहू शकता GNM शैक्षणिक पात्रता आहे। GNM BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आवश्यक आहे। नोकरीचं ठिकाण आहे UHWC NMC एरियामध्ये। वेतन 20,000 असेल। पुढचं पदसुद्धा स्टाफ नर्ससाठीचं आहे। पुरुषांसाठी स्टाफ नर्स मेलसाठी एकूण पाहू शकता यामध्ये टोटल 6 जागा आहेत। आरक्षणाच्या जागा चेक करू शकता। शैक्षणिक पात्रता GNM BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आवश्यक आहे। UHWC NMC एरिया असेल। प्रतिमाह विद्यावेतन पेमेंट जो आहे हा 20,000 असेल। यामध्ये पुढचं पद 15वा वित्त आयोग अंतर्गत MPW मेलसाठी एकूण 71 जागा आहेत टोटल। यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता 12वी पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे। नोकरी ठिकाण UHWC NMC एरिया। पेमेंट जो आहे 18,000 इतका आहे। तर अशा पद्धतीने जी महत्त्वाची पदे आपण पाहिली स्टाफ नर्स मेल फिमेल, MPW, लॅब टेक्निशियन आहे, ANM इत्यादीची महत्त्वाची पदे आहेत ही आपण चेक केलेली आहेत। आता यामध्ये शैक्षणिक पात्रता विद्यावेतन दाखवलेलं आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याचे सुद्धा मार्गदर्शक सूचना
जाहीर करण्यात आली आहे, त्याच्याबद्दलची माहिती विस्तारित पद्धतीने पाहूयात. अर्ज स्वीकृती वेळापत्रक पाहू शकता. अर्ज स्वीकारण्याची सुरुवात होत आहे 10 मार्च 2025 पासून. शेवटची तारीख आहे 24 मार्च 2025. शासकीय सुट्ट्या वगळून कामकाजाच्या दिवशी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. शेवटची तारीख लक्षात ठेवा 24 मार्च 2025 ही आहे. यामध्ये पाहू शकता अर्ज स्वीकृतीचं ठिकाण सुद्धा दर्शवण्यात आलं आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका इथे तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे 10 ते 5:30 या वेळेमध्ये. अर्ज स्वीकृती रजिस्टर्ड टपालाने किंवा हस्तदेय प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज जो आहे हा सबमिट केला जाऊ शकतो. महत्त्वाचे जे शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम माहिती आहे ही सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तरच तपशील जो आहे अर्जाचा नमुना दिला आहे त्या अर्जाच्या नमुन्यामध्ये तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्या अर्जाबरोबर जोडणं आवश्यक आहे. अनुभवाचा तपशील आहे. पूर्ण डिटेलमध्ये जो नमुना आहे अर्जाचा नमुना उपलब्ध आहे जाहिरातीमध्ये. जाहिरातीची लिंक आहे PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक करू शकता. यामध्ये अर्ज पाहू शकता. यामध्ये महत्त्वाचं अर्ज शुल्क जो आहे या म्हणजे तुम्ही अर्ज करताय तर अर्जासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी अर्जाची फीसुद्धा भरणं आवश्यक आहे. अर्जदाराने निवडलेल्या पदाच्या प्रमाणात शुल्काचा भरणा करणं आवश्यक आहे. उमेदवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट जोडणे बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 750 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 500 रुपये रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्ज शुल्क राहणार आहे. तो धनाकर्ष जो आहे डिमांड ड्राफ्ट या बँकेच्या नावाने तुम्हाला काढणं आवश्यक आहे. नाव देण्यात आलेलं आहे पाहू शकता. या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडणं आवश्यक आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख महत्त्वाची आहे 24 मार्च 2025. अर्ज करण्याबाबतच्या सर्वसाधारण सूचना जाहिरातीमध्ये नमूद आहेत, चेक करू शकता. लहान कुटुंबाची प्रमाणपत्र त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे अर्ज आहेत पूर्ण डिटेलमध्ये नमुना उपलब्ध आहे, चेक करू शकता. निवड प्रक्रियेमध्ये गुणांकन पद्धती आहे पाहू शकता. यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील म्हणजे परीक्षा घेतली जाईल. सदर कंत्राटी भरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया ठरवण्याचे सर्व अधिकार जे आहे आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्याकडे असेल. आणि 1 ते 7 या पदांसाठी जे निकषानुसार गुणांकन पद्धती आहे ती तयार केली जाईल. आणि त्यानंतर पाहू शकता इथं थेट मुलाखत आहे 50 गुणांची थेट मुलाखत. आणि यामध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे प्रमाण प्रपोर्शन काढून 60% गुण प्राप्त असल्यास 50% प्रमाणे 60-50-30 50 गुणांपैकी अधिकतम गुण देऊन एकूण 100 गुणांचं गुणांकन पद्धती करून त्या आधारे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो उपलब्ध आहे नमुनाचं हा डाउनलोड करून प्रिंट आउट काढून फिल आउट करून 24 मार्च 2025 पर्यंत सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM यांच्या अंतर्गत NHM नाशिक महानगरपालिका अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.